नमस्कार, मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बचत फलन किंवा सेव्हिंग फंक्शन या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उपभोग फलन म्हणजे काय या घटकाचा सविस्तर अभ्यास केला. अर्थव्यवस्थेमध्ये एकूण उत्पन्न आणि त्या उत्पन्नाशी असणारं उपभोगाचं प्रमाण किंवा एकूण उत्पन्नाशी उपभोगाचं असणारं प्रमाण याला उपभोग फलन असं म्हटलं जातं. मग उपभोग फलन म्हणजे काय आणि उपभोग फलनाशी संबंधित सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय आणि उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक कोणते या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केला. उपभोग फलन म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जसजसं उत्पन्न वाढत जातं त्याच प्रमाणामध्ये उपभोग देखील वाढतो. मग उत्पन्न आणि उपभोग यांच्यामध्ये असणारा फलनात्मक संबंध स्पष्ट करण्यासाठी फलन ही संकल्पना वापरली जाते. म्हणून उत्पन्न आणि उपभोग यामध्ये उपभोग हा घटक उत्पन्नावर कसा अवलंबून असतो, अर्थव्यवस्थेत खर्चशक्य उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते तसतसं उपभोग कसा वाढतो याचा विचार करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग आणि उत्पन्न यांच्यामध्ये असणारं फंक्शनल रिलेशन स्पष्ट करण्यासाठी उपभोग फलन ही संकल्पना वापरली जाते. त्या उपभोग फलनाशी संबंधित सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय या दोन संकल्पनांचाही सविस्तर अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केला. सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे समाजाचं असणारं एकूण उत्पन्न आणि त्या उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च होतो याचं गुणोत्तर म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती. आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम याचा अर्थ असा की उत्पन्नात बदल होत असताना उपभोग खर्चात देखील बदल होतो. मग उत्पन्नात बदल झाल्यानंतर उपभोग खर्चात काय बदल होतो किंवा उत्पन्न वाढलं असता उपभोगावर त्याचा होणारा परिणाम हे स्पष्ट करण्यासाठी सीमांत उपभोग प्रवृत्ती ही संकल्पना वापरली जाते. म्हणून सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय आणि उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. उपभोग फलनावर परिणाम करणाऱ्या घटकांचं क्लासिफिकेशन दोन गटामध्ये केलं जातं. एक म्हणजे व्यक्तिनिष्ठ घटक आणि दुसरं म्हणजे वस्तुनिष्ठ घटक. व्यक्तिनिष्ठ घटकांमध्ये व्यक्ती भविष्यकाळाचा विचार करून आपल्या वर्तमानकालीन उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च करते आणि किती भाग बचत रूपाने बाजूला ठेवते हे घटक या उपभोग फलनावर परिणाम करतात. मग भविष्यकाळाची तरतूद करण्यासाठी व्यक्ती आपल्या वर्तमानकालीन उत्पन्नातून काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवतात, काही भाग उपभोगावर खर्च करतात. म्हणून व्यक्तिनिष्ठ घटकांमध्ये तरतुदीचा हेतू, दूरदृष्टी हेतू किंवा स्वावलंबनाचा हेतू, सुधारणेचा हेतू या विविध हेतूंनी प्रेरित होऊन व्यक्तीचा उपभोग या घटकांच्या आधारे निश्चित होतो. तसंच वस्तुनिष्ठ घटकांमध्ये देशातली किंमत पातळी कशी आहे, संपत्तीचा साठा कसा आहे या सर्व घटकांच्या आधारे उपभोगाची प्रवृत्ती ठरते. म्हणून उपभोग प्रवृत्ती आणि उपभोग प्रवृत्तीवर परिणाम करणारे घटक किंवा उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण केला. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उपभोग फलनाबरोबरच अतिशय महत्त्वाची असणारी जी संकल्पना आहे ती म्हणजे बचत फलन किंवा त्याला सेव्हिंग फंक्शन असं म्हटलं जातं. मग बचत फलन म्हणजे काय आणि बचत फलन कशा पद्धतीने बचत फलन या संकल्पनेची मांडणी अर्थशास्त्रामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर सरासरी बचत प्रवृत्ती म्हणजे काय, सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे काय आणि बचतीचे निर्धारक घटक या घटकांचा सविस्तर अभ्यास आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. आणि म्हणून आजच्या व्हिडिओ लेक्चरची आपली अभ्यासाची उद्दिष्टे आहेत बचत फलन म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास करणे, त्याचबरोबर सरासरी बचत प्रवृत्ती म्हणजे काय, सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे काय आणि बचतीचे निर्धारक घटक म्हणजे बचत कोणत्या घटकांच्या आधारे निर्धारित होते या विविध घटकांचा सविस्तर अभ्यास आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये बचत फलन म्हणजे काय याचा विचार करत असताना प्रत्येक व्यक्ती काहीतरी आर्थिक धडपड करत असते, काहीतरी कामधंदा नोकरी व्यवसाय करून उत्पन्न मिळवत असते आणि आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे या उत्पन्नाचा विनियोग करत असताना मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. प्रत्येक व्यक्तीचा भविष्यकाळ अनिश्चित आहे. प्रत्येक व्यक्तीला भविष्यकाळात येणाऱ्या निश्चित आणि अनिश्चित घटनांना समर्थपणे सामोरं जाता यावं यासाठी व्यक्ती बचत करतात. म्हणजे मिळालेल्या उत्पन्नाचा
पूर्णपणे उपभोग न घेता काही उत्पन्नाचा भाग म्हणजे वर्तमान काळामध्ये मिळणारा वर्तमानकालीन उत्पन्नातून काही भाग भविष्य काळासाठी बचत रूपाने राखून ठेवला जातो, याला बचत असं म्हटलं जातं. मग अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीचा भविष्यकाळ अनिश्चित आहे किंवा भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटना यामध्ये काही घटना निश्चित आहेत. उदाहरणार्थ मुलं आहेत तर मुलांचं उच्च शिक्षण करायचं आहे, मुलांचं लग्न करायचं आहे, त्यांची सेटलमेंट करायची आहे, या निश्चित घटना आहे. आणि काही घटना मात्र मानवी जीवनामध्ये अनिश्चिततेने येत असतात. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना आपल्याला त्या घटनांची नसते. उदाहरणार्थ घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होणं असेल, अचानक नोकरी जाणं असेल, बेकारी येणं असेल, आजारपण असेल, अपघात असेल, या सर्व प्रकारच्या अनिश्चित घटना की ज्यांची पूर्वसूचना आपल्याला नसते, अशा सर्व निश्चित आणि अनिश्चित घटनांना समर्थपणे सामोरं जाता यावं म्हणून व्यक्ती बचत करतात. मग बचतीचं उत्पन्नाशी असणारं प्रमाण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये समाजाला मिळणारं एकूण उत्पन्न, त्या उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च होतो याला आपण उपभोग फलन असं म्हणतो. म्हणजे एकूण उत्पन्न आणि एकूण बचत किंवा एकूण उत्पन्न आणि एकूण उपभोग याच्या आधारे उपभोग फलन आणि बचत फलन या संकल्पना मांडलेल्या आहेत. मग त्यामध्ये उपभोग फलन म्हणजे काय, आपण याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे की व्यक्तीला मिळणारं उत्पन्न किंवा समाजाला मिळणारं उत्पन्न, या उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च केला जातो किंवा एकूण उत्पन्नाशी एकूण उपभोगाचं प्रमाण कसं आहे याला उपभोग फलन असं म्हटलं जातं. मग बचत फलन याचा अर्थ असा की बचतीचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण म्हणजे समाजाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी समाजाने उपभोगावर जो खर्च केला तो एकूण उत्पन्नातून उपभोगावर होणारा खर्च वजा केला असता आपल्याला बचत समजते किंवा बचतीचं प्रमाण समजतं. आणि म्हणून बचत फलन याची मांडणी सूत्ररूपाने करत असताना यस इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय अशा पद्धतीने केली जाते. यस म्हणजे सेविंग किंवा बचत, यप हा वर्ड जो आहे तो फंक्शनल रिलेशनशिप किंवा कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो आणि वाय म्हणजे उत्पन्न. मग यस इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय याचा अर्थ असा की बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचं उत्पन्न जसजसं वाढत जाईल तसतसा उपभोग देखील वाढतो, पण उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत उपभोगात होणारी वाढ मात्र कमी असते. कारण समाज जेवढं उत्पन्न मिळालं तेवढं सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च करत नाही, तर मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग, काही टक्के किंवा काही पर्सेंटेजमध्ये भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि शिल्लक राहणारं उत्पन्न जे आहे ते बचत रूपाने बाजूला ठेवलं जातं. म्हणून एकूण उत्पन्नाशी बचतीचं असणारं प्रमाण स्पष्ट करण्यासाठी बचत फलन ही संकल्पना वापरली जाते. म्हणून बचत फलन सांकेतिक भाषेमध्ये किंवा सूत्ररूपाने मांडत असताना यस इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय म्हणजे बचत हे उत्पन्नाचं फलन आहे. बचत हे उत्पन्नाचं फलन आहे याचा अर्थ काय की बचत हा घटक उत्पन्नावर अवलंबून आहे. समाजाचं उत्पन्न जसजसं वाढेल तसतशी बचत वाढेल. समाजाचं उत्पन्न कमी असेल तर बचतीचं प्रमाण कमी राहील. म्हणजे मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या अत्यावश्यक गरजा किंवा आपल्या गरजा पूर्ण करून म्हणजे उपभोगावर काही रक्कम खर्च करून उर्वरित उत्पन्नाचा भविष्य काळाच्या दृष्टीने विचार करून समाज बचत करतो. आणि म्हणून बचत फलन हा जो घटक आहे हा उत्पन्नाचं बचतीशी असणारं प्रमाण स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो. म्हणून यस इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय या समीकरणामध्ये यस म्हणजे बचत हा घटक किंवा सेविंग हा घटक जो आहे तो उत्पन्नावर अवलंबून आहे. म्हणजे उत्पन्न हा स्वतंत्र घटक आहे आणि त्यावर बचत अवलंबून आहे. उत्पन्न जास्त असेल तर बचत जास्त राहील, उत्पन्न कमी असेल तर बचत देखील कमी राहील. म्हणून उत्पन्न आणि बचत यांच्यामध्ये असणारं कोरिलेशन किंवा यांच्यामध्ये असणारा फंक्शनल रिलेशन स्पष्ट करण्यासाठी बचत फलन ही संकल्पना वापरली जाते. बचत फलन म्हणजे उत्पन्नाची वाटणी जी आहे ती उपभोग अधिक बचत याप्रमाणे होत असते. म्हणजे एकूण उत्पन्न, समाजाचं एकूण उत्पन्न हे काही उत्पन्न उपभोगावर खर्च केलं जातं, अधिक काही उत्पन्न बचत रूपाने बाजूला ठेवलं जातं. म्हणून उत्पन्न एकूण उत्पन्न बरोबर उपभोग अधिक बचत म्हणून सूत्ररूपाने त्याची मांडणी करत असताना वाय इज इक्वल टू सी प्लस यस. वाय म्हणजे इन्कम किंवा उत्पन्न, सी म्हणजे उपभोग म्हणजे कन्झम्पशन आणि यस म्हणजे सेविंग. एकूण उत्पन्न जे आहे समाजाचं असणारं एकूण उत्पन्न, त्या एकूण उत्पन्नाची विभागणी किंवा एकूण उत्पन्न हे दोन भागामध्ये विभागलं जातं. एक म्हणजे मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणून सूत्र रूपाने मांडत असताना वाय इज इक्वल टू सी प्लस यस
म्हणजे उत्पन्न बरोबर उपभोग अधिक बचत, म्हणजे मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न काही भाग उपभोगावर खर्च होणार आहे, अधिक काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जाणार आहे. म्हणून या सूत्राची मांडणी अजून वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते, ती म्हणजे C इज इक्वल टू वाय मायनस यस. C इज इक्वल टू वाय मायनस यस मीन्स C म्हणजे कन्झम्पशन उपभोग आणि Y म्हणजे उत्पन्न. मग उपभोग खर्च काढण्यासाठी एकूण उत्पन्नातून बचत वजा केली असता आपल्याला एकूण उत्पन्न मिळतं, म्हणजे एकूण उपभोग मिळतो. एकूण उत्पन्नातून एकूण बचत वजा केली म्हणजे C म्हणजे कन्झम्पशन आपल्याला शोधण्यासाठी उपभोगाची प्रवृत्ती किती आहे किंवा उपभोग किती आहे हे जर शोधायचं असेल तर C इज इक्वल टू वाय मायनस यस म्हणजे एकूण उत्पन्नातून बचत वजा केली असता आपल्याला उपभोगावर होणारा खर्च स्पष्ट होतो किंवा उपभोगावर किती खर्च होतो, समाज एकूण उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च करतो यातून आपल्याला स्पष्ट होतं. किंवा हेच सूत्र आपण यस इज इक्वल टू वाय मायनस C अशा पद्धतीने मांडू शकतो. यस म्हणजे बचत सेविंग आणि एकूण सेविंग कळण्यासाठी किंवा एकूण बचत समजण्यासाठी एकूण उत्पन्नातून उपभोग खर्च वजा केल्यानंतर आपल्याला एकूण बचत कळते. म्हणजे एकूण बचत शोधण्यासाठी आपल्याला एकूण उत्पन्न म्हणजे समाजाचं एका विशिष्ट कालावधीमध्ये असणारं एकूण उत्पन्न आणि त्या उत्पन्नापैकी किती भाग समाज उपभोगावर खर्च करतो म्हणजे मिळणाऱ्या उत्पन्नाचा किती भाग उपभोगावर खर्च करतो म्हणून एकूण उत्पन्नातून एकूण उपभोग खर्च जर वजा केला तर आपल्याला बचतीचं प्रमाण समजतं. म्हणजे बचत हा घटक अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग फलनाबरोबरच बचत फलन हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये मिळणारं उत्पन्न सनातनपंथी अर्थतज्ञ जे होते त्यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न बरोबर खर्च असतो. म्हणजे जेवढं उत्पन्न व्यक्तीला समाजाला मिळतंय तेवढं सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च केलं जातं. परंतु प्राध्यापक J.M. केन्स यांनी 1936 मध्ये द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी म्हणजे पैसा व्याज आणि रोजगाराबाबतचा सर्वसामान्य सिद्धांत हा ग्रंथ मांडला. प्राध्यापक केन्स यांचा हा ग्रंथ जनरल थेअरी किंवा सर्वसामान्य सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. आणि मग या सिद्धांतामध्ये प्राध्यापक J.M. केन्स यांनी सनातनवाद्यांच्या विचारांवर टीका केल्या आणि त्यांनी स्पष्ट केलं की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न बरोबर उपभोग खर्च नसतो. म्हणजे समाजाला किंवा जनतेला मिळणारं सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च केलं जात नाही, तर समाजाचं उत्पन्न जसजसं वाढत जाईल तसतसा उपभोगावर होणारा खर्च देखील वाढतो. पण उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत उपभोग खर्चावर होणारी वाढ मात्र कमी असते, कारण समाज बचत करतो. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यकाळाचा विचार करते आणि प्रत्येक व्यक्ती भविष्यकाळाचा विचार करत असताना आपल्या भविष्यकाळाची तरतूद करून ठेवताना आपल्या आयुष्यामध्ये भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निश्चित आणि अनिश्चित घटनांना समर्थपणे सामोरं जाता यावं यासाठी व्यक्ती बचत करते. आणि म्हणून बचत फलन ही संकल्पना अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये एक महत्त्वाची संकल्पना म्हणून आपण तिच्याकडे बघतो की अर्थव्यवस्थेमध्ये जनतेला समाजाला मिळणारं जेवढं उत्पन्न आहे तेवढं सर्वच्या सर्व उपभोगावर खर्च होत नाही, तर मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही टक्के उत्पन्न हे उपभोगावर खर्च केलं जातं आणि उर्वरित रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवली जाते. आणि प्राध्यापक J.M. केन्स यांच्या मते याला मानसशास्त्रीय आधार आहे. प्रत्येक व्यक्तीची एक सायकोलॉजिकल टेंडन्सी आहे, प्रत्येक व्यक्तीची एक मानसशास्त्रीय प्रवृत्ती आहे की आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही भाग भविष्यकाळाचा विचार करून आपण बाजूला ठेवतो. मग याला काही अपवादही असू शकतात. म्हणजे काही व्यक्ती कंजूस असतील तर त्या खूप मोठ्या प्रमाणात बचत करतील, तर काही व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक असतील, त्यांचं बचतीचं प्रमाण कदाचित अतिशय अल्प असेल किंवा कमी असेल. परंतु जनरली सरासरी जर आपण विचार केला, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या जनतेचा आपण विचार केला, तर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण उत्पन्नापैकी काही विशिष्ट टक्के रक्कम ही उपभोगावर खर्च होते आणि उर्वरित उत्पन्न हे बचत रूपाने बाजूला ठेवलं जातं. म्हणून बचत फलन ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वाची संकल्पना म्हणून बघितली जाते. मग वरील सूत्राबाबत आपण जे बचत फलन किंवा बचतीबाबतचे जे सूत्र बघितले त्यातून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात, काही बाबी स्पष्ट होतात. त्यातली सर्वात महत्त्वाची पहिली बाब म्हणजे एकूण उत्पन्नातून बचत वजा केली असता उपभोग खर्च समजतो. म्हणजे एकूण उत्पन्नातून बचतीची रक्कम वजा केली तर समाजाचा उपभोग खर्च काढता येतो किंवा समाज किती उपभोग खर्च करतो किंवा समाजाची उपभोगाची प्रवृत्ती कशी आहे हे स्पष्ट होतं. म्हणून एकूण उत्पन्नातून बचत वजा केली असता
असता उपभोग खर्च समजणं सहज शक्य होतं. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला त्यातून स्पष्ट होतो, तो म्हणजे एकूण उत्पन्नातून उपभोग खर्च वजा केला तर बचत समजते. म्हणजे समाजाचं असणारं एकूण उत्पन्न, त्या एकूण उत्पन्नातून किती भाग उपभोगावर खर्च होतो हा जर वजा केला तर उर्वरित रक्कम बचत होते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे उर्वरित रक्कम बचत म्हणून शिल्लक राहते. म्हणून या सूत्रातून आपल्याला स्पष्ट होतं की एकूण उत्पन्नातून जर उपभोग खर्च वजा केला तर बचत समजते. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला या सूत्रांतून स्पष्ट होतो, तो म्हणजे उपभोग आणि बचत या खर्चांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण उत्पन्न समजतं. म्हणजे समाजाचं एकूण उत्पन्न हे दोन गटामध्ये विभागित होतं. दोन पद्धतीने त्याचा विनियोग होतो. एक म्हणजे उत्पन्नाचा काही भाग उपभोगावर खर्च केला जातो आणि काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणून एकूण उत्पन्न समजण्यासाठी उपभोग व बचत या दोन खर्चांची बेरीज केली तर आपल्याला उपभोग आणि बचतीच्या बेरजेतून आपल्याला एकूण उत्पन्न समजतं. मग आता बचत फलन म्हणजे काय या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास केला. मग बचत फलनाशी संबंधित बचत प्रवृत्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सरासरी बचत प्रवृत्ती आणि दुसरी म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती. सरासरी बचत प्रवृत्ती त्याला ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह असं म्हटलं जातं. सरासरी बचत प्रवृत्ती याचा अर्थ असा की एकूण बचतीचे एकूण उत्पन्नाशी असलेलं प्रमाण म्हणजे सरासरी बचत प्रवृत्ती होय. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सरासरी बचत प्रवृत्ती काढत असताना अर्थव्यवस्थेचं किंवा समाजाचं असणारं एकूण उत्पन्न आणि त्या एकूण उत्पन्नाशी बचतीचं असणारं प्रमाण म्हणून सरासरी बचत प्रवृत्ती मोजण्यासाठी सरासरी बचत प्रवृत्ती बरोबर एकूण बचत भागिले एकूण उत्पन्न. म्हणजे समाजाची एका विशिष्ट कालावधीमध्ये असणारी एकूण बचत किती आहे म्हणजे मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातून जेवढा भाग उपभोगावर खर्च झाला तेवढा वजा केला असता आपल्याला एकूण बचत समजते. आणि या एकूण बचतीला एकूण उत्पन्नाने भागिले असता आपल्याला सरासरी बचत प्रवृत्ती समजते. म्हणून सरासरी बचत प्रवृत्ती काढण्यासाठी ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह इज इक्वल टू यस अपॉन वाय अशा पद्धतीचं सूत्र वापरलं जातं. म्हणजे सरासरी बचत प्रवृत्ती बरोबर एकूण बचत भागिले एकूण उत्पन्न. समाजाची एका विशिष्ट कालखंडामध्ये असणारी एकूण बचत आणि त्या बचतीला समाजाच्या एकूण उत्पन्नाने भागिलं तर आपल्याला सरासरी बचत प्रवृत्ती मिळते. म्हणून बचत प्रवृत्तीचे जे प्रकार आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार सरासरी बचत प्रवृत्ती ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह. सीमांत बचत प्रवृत्ती याचा अर्थ असा की एकूण बचतीत जे बदल झालेले आहे. सीमांत बचत प्रवृत्ती याचा अर्थ असा समाजाचं एकूण उत्पन्नात बदल झाला तर त्यामुळे समाजाची एकूण बचतीची प्रवृत्ती कशी बदलते. म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती ही संकल्पना बदल दर्शवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे समाजाच्या एकूण उत्पन्नातील बदल आणि त्यामुळे बचतीत होणारा बदल याचं गुणोत्तर म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती. म्हणून सीमांत बचत प्रवृत्ती काढण्यासाठी MPS म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह इज इक्वल टू डेल्टा यस भागिले डेल्टा वाय. डेल्टा हे चिन्ह त्रिकोण असणारं जे चिन्ह आपल्याला दिसतंय ते चिन्ह आपल्याला डेल्टा हे चिन्ह बदल दर्शवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे उत्पन्नातील बदल आणि त्याला अनुसरून असणारे बचतीतील बदल. म्हणून सीमांत बचत प्रवृत्ती मोजण्यासाठी एकूण बचतीतील बदल आणि एकूण उत्पन्नातील बदल याचं गुणोत्तर काढलं जातं. समाजाचं उत्पन्न जसजसं वाढत जातं तसतसा समाजाचा उपभोग खर्च देखील वाढतो. म्हणजे समाजाच्या उत्पन्नात बदल झाला तर उपभोग खर्चात देखील बदल होतो आणि त्याच्याशी रिलेटेड सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे बचत त्यामध्ये देखील बदल होताना दिसून येतात. समाजाचं उत्पन्न जसजसं वाढत जाईल तसतसं समाजाचा उपभोग खर्च वाढेल आणि बचतीचं प्रमाण देखील वाढेल. कारण उत्पन्नात होणारी एकूण वाढ जी आहे ती पूर्णपणे उपभोगावर खर्च न करता काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. या उलट जर समाजाचं एकूण उत्पन्न कमी होत असेल तर उपभोग प्रवृत्ती कमी होईल आणि बचत प्रवृत्ती देखील कमी होईल. म्हणून सीमांत बचत प्रवृत्ती ही संकल्पना बदल दर्शवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे एकूण उत्पन्नातील बदल आणि त्याला भागिले असणारे एकूण बचतीतील बदल. म्हणजे उत्पन्न कोणत्या दिशेने बदलतं, उत्पन्नात वाढ होते की घट होते त्यानुसार बचत प्रवृत्तीत होणारा बदल वाढ किंवा घट याचं गुणोत्तर काढून सीमांत बचत प्रवृत्ती ही संकल्पना अर्थशास्त्रात स्पष्ट केलेली आहे. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा घटक बघणार आहोत तो म्हणजे बचतीचे निर्धारक घटक.
बचत ठरविणारे घटक आपण त्याला म्हणतो, की बचत फलन म्हणजे काय आपण बघितलं. बचत फलनाशी संबंधित दोन संकल्पना आपण बघितल्या. एक म्हणजे सरासरी बचत प्रवृत्ती आणि दुसरी म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती. मग बचत ठरविणारे घटक कोणते आहेत? समाजामध्ये बचतीचं प्रमाण कोणत्या घटकांच्या आधारे निश्चित होतं किंवा बचतीवर कोणते घटक परिणाम करतात याचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाचा पहिला घटक आहे तो म्हणजे उत्पन्नाची पातळी. उत्पन्न हा घटक स्वतंत्र घटक आहे आणि बचत हा त्यावर अवलंबून असणारा घटक आहे. म्हणून यस इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय अशा पद्धतीने आपण जे बचत फलन बघितलं म्हणजे बचत हे उत्पन्नाचं फलन आहे. बचत हे उत्पन्नाचं फलन आहे याचा अर्थ असा की उत्पन्न वाढलं तर बचतीचं प्रमाण वाढेल, उत्पन्न कमी झालं तर बचतीचं प्रमाण देखील कमी होताना दिसून येईल. म्हणून बचतीचे निर्धारक घटक किंवा बचत ठरविणाऱ्या घटकांमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून उत्पन्नाची पातळी या घटकाकडे बघितलं जातं की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं प्रमाण जसजसं वाढत जाईल तशी बचत वाढते. म्हणून उत्पन्नाची पातळी अर्थव्यवस्थेत कशी आहे? उत्पन्नाची पातळी स्थिर असेल तर बचत देखील स्थिर राहील. उत्पन्न वाढलं तर बचतीमध्ये देखील वाढ घडून येईल. उत्पन्न कमी झालं तर बचत देखील कमी होईल. म्हणून बचत निर्धारित करणारा किंवा बचत ठरविणारा उत्पन्न हा सर्वात महत्त्वाचा पहिला घटक आहे. त्यानंतर उत्पन्न पातळीबरोबरच अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं वितरण कसं झालेलं आहे म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये श्रीमंत व्यक्ती यांची उपभोगाची प्रवृत्ती कमी असते आणि बचतीचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे श्रीमंत व्यक्तीचं उत्पन्न जास्त असल्यामुळे एकूण उत्पन्नापैकी अतिशय अल्प भाग उपभोगावर खर्च होतो आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न बचत रूपाने बाजूला राहत असल्याचं दिसून येतं. मात्र गरीब व्यक्ती किंवा अल्प उत्पन्न गटातील जे लोक आहे त्यांची उपभोगाची प्रवृत्ती जास्त असते. उपभोगाची प्रवृत्ती जास्त असते म्हणजे काय की त्यांचं उत्पन्नाशी उपभोगाचं असणारं जे प्रमाण आहे ते जास्त दिसून येतं. म्हणून उत्पन्नाचं वितरण अर्थव्यवस्थेत कसं झालेलं आहे, समाजात कसं झालेलं आहे. जर उत्पन्नाचं वितरण विषम झालेलं असेल, खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न श्रीमंत गटाकडे जर केंद्रित झालेलं असेल तर बचतीचं प्रमाण त्या गटाचं जास्त दिसून येतं. आणि म्हणून बचत प्रवृत्ती ठरविणारा घटक किंवा बचत निर्धारित करणारा घटक म्हणून उत्पन्नाचं वितरण हा देखील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे की या घटकाच्या आधारे अर्थव्यवस्थेत बचतीचं प्रमाण ठरतं. त्यानंतर बचत निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे संपत्ती. अर्थव्यवस्थेत स्थावर मालमत्ता असेल किंवा संपत्तीचं संचयन कसं झालेलं आहे. जर स्थावर मालमत्ता किंवा टिकाऊ वस्तूंचा साठा जर जास्त असेल तर आपल्या दैनंदिन मिळणाऱ्या उत्पन्नातून किंवा वर्तमानकालीन उत्पन्नातून कमीत कमी भाग उपभोगावर खर्च होतो आणि जास्तीत जास्त भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणून संपत्तीचं संचय अर्थव्यवस्थेतील जनतेकडे कसं आहे त्याच्या आधारे देखील बचतीची प्रवृत्ती ठरते. बचत प्रवृत्ती किंवा बचतीचं प्रमाण हे संपत्ती संचय किंवा स्थावर मालमत्ता किती आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये टिकाऊ वस्तूंचा साठा किती आहे त्याच्या आधारे देखील बचतीचं प्रमाण निर्धारित होतं. त्यानंतर बचत ठरवणारा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सवयी. म्हणजे एक सायकोलॉजिकल टेंडन्सी आहे जनतेमध्ये की काही व्यक्तींना रोख रक्कम जास्त जवळ बाळगण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे काही लोक आपल्या उत्पन्नापैकी जास्तीत जास्त भाग रोख रक्कम म्हणून जवळ बाळगतात. मग त्यांची बचतीची प्रवृत्ती कमी दिसते आणि उपभोगाची प्रवृत्ती मात्र जास्त दिसते. किंवा काही लोक असे आहेत की आपल्या उत्पन्नापैकी अतिशय अल्प भाग उपभोगावर खर्च करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उत्पन्नाचा वर्तमानकालीन उत्पन्नाचा भाग हा बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणजे व्यक्तींची टेंडन्सी कशी आहे, सवयी कशा आहेत मग किंवा व्यक्तीला आपल्या उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च करायचा याचा निर्णय प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्ररित्या घेत असते. मग एकंदरीत समाजात सवयी कशा आहेत किंवा लोक रोख रक्कम किती जवळ बाळगतात किंवा आपल्या मिळालेल्या उत्पन्नापैकी किती भाग उपभोगावर खर्च करतात याच्या आधारे त्यांच्या या मानसशास्त्रीय प्रवृत्तीनुसार व्यक्तींचं बचतीचं प्रमाण ठरतं किंवा समाजाचं बचतीचं प्रमाण ठरतं. त्यानंतर बचत ठरविणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून लोकसंख्या या घटकाकडे बघितलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये जर लोकसंख्या झपाट्याने वाढत असेल तर त्याचा परिणाम वर्तमान काळात मिळणारं समाजाचं जे उत्पन्न आहे
त्या उत्पन्नापैकी जास्तीत जास्त भाग हा वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल आणि बचतीच्या रूपाने शिल्लक राहणारं उत्पन्न हे अतिशय अल्प राहील. म्हणून अर्थव्यवस्थेत किंवा समाजात जर लोकसंख्या वाढीचा दर वेगाने असेल, मोठ्या प्रमाणामध्ये जर लोकसंख्या वाढत असेल, तर त्याचा परिणाम बचतीचं प्रमाण कमी होत असल्याचं दिसून येतं किंवा बचतीच्या दरावर होत असल्याचं दिसून येतं. म्हणून बचत हा घटक लोकसंख्या या घटकावर देखील अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या ही मिळणाऱ्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यावरच खर्च होताना दिसतो आणि बचतीचं प्रमाण मात्र कमी असतं. म्हणून लोकसंख्या हा घटक जो आहे, हा घटक देखील बचत ठरविणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर बचत ठरविणाऱ्या घटकांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ज्याकडे सनातनवादी अर्थतज्ञांनी बघितलं, तो म्हणजे व्याजाचा दर. अर्थव्यवस्थेमध्ये जर व्याजाचे दर जास्त असतील, तर व्याज रूपाने उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने आपल्या वर्तमानकालीन उत्पन्नातून जास्तीत जास्त भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणजे आपल्याला व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळवायचं आहे, अशी जर समाजाची प्रवृत्ती असेल किंवा समाज व्याजाच्या रूपाने जास्त व्याजदर मिळतो आहे म्हणून व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळवण्याच्या दिशेने प्रेरित होत असेल, तर बचतीचं प्रमाण वाढेल. या उलट जर व्याजदर कमी असतील, तर आपण बचत करून आपल्याला मिळणारा व्याजाचा दर अतिशय अल्प आहे असं जेव्हा समाजाला वाटतं, तेव्हा बचतीचं प्रमाण कमी होतं. म्हणून व्याजदर हा घटक बचतीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याकडे बघितलं जातं. सनातनवाद्यांनी व्याजदर या घटकाला बचत ठरविणाऱ्या घटकांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं. त्यानंतर व्यक्तिनिष्ठ घटक, व्यक्तीशी संबंधित काही घटक असे आहेत की ते घटक या बचत प्रवृत्तीवर परिणाम करतात. व्यक्तिनिष्ठ घटकांमध्ये काही व्यक्ती या कंजूस असतात, म्हणजे मिळणाऱ्या उत्पन्नापैकी जास्तीत जास्त भाग उपभोगावर खर्च न करता बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणजे आपल्या वर्तमानकालीन उत्पन्नापैकी अतिशय अल्प भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे बचत रूपाने बाजूला ठेवलं जातं. तर काही व्यक्ती अशा असतात की त्या आपल्या उत्पन्नापैकी जास्तीत जास्त भाग उपभोगावर खर्च केला जातो, बचत रूपाने मात्र अतिशय अल्प उत्पन्न बाजूला ठेवलं जातं. म्हणजे व्यक्तीशी निगडित हे जे घटक आहे, व्यक्तीची विचार करण्याची प्रवृत्ती असेल किंवा व्यक्तीची विचार करण्याची पद्धती असेल, त्यानुसार काही व्यक्ती भविष्यकाळाचा खूप मोठ्या प्रमाणात विचार करून आपल्या उत्पन्नापैकी काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवतात, तर समाजात काही व्यक्ती आपल्या भविष्यकाळाचा फारसा विचार करत नाही, जास्तीत जास्त उत्पन्न उपभोगावर खर्च करतात आणि त्याचा परिणाम उपभोग प्रवृत्तीनुसार बचतीच्या प्रवृत्तीत देखील बदल घडून येतात. म्हणून व्यक्तिनिष्ठ घटक किंवा व्यक्तीशी संबंधित घटक हे देखील बचत निर्धारित करणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यानंतर तेजी मंदीचं व्यापार चक्र. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती असेल, तेजीच्या परिस्थितीमध्ये काही ठराविक गटाचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि जर ठराविक गटाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत असेल, तर त्यांच्याकडून बचतीचं प्रमाण देखील वाढतं. आणि मंदीच्या काळामध्ये जर समाजाचं उत्पन्न कमी होत असेल, तर बचतीचं प्रमाण देखील कमी होईल. म्हणून तेजी मंदीचं जे व्यापार चक्र आहे, अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती आहे की मंदीची परिस्थिती आहे, याच्यानुसार देखील अर्थव्यवस्थेत बचतीचं प्रमाण ठरतं. म्हणून व्यापार चक्र हा घटक बचतीवर परिणाम करणारा किंवा बचत ठरविणारा, बचत निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याकडे बघितलं जातं. आणि शेवटचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती जेव्हा अर्थव्यवस्थेत निर्माण होतात, म्हणजे युद्ध असेल, दुष्काळ असेल, महापूर असेल, अतिवृष्टी असेल, अशा प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे बचतीवर त्याचे विपरीत परिणाम होतात. जर युद्ध परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा दुष्काळ निर्माण झाला असेल किंवा अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर पिकांचं उत्पादनाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्याचा परिणाम बचतीचं प्रमाण कमी होतं. उत्पन्न कमी झालं म्हणून उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग उपभोगावरच खर्च होतो. बचत रूपाने जे उत्पन्न शिल्लक राहिलं पाहिजे ते शिल्लक राहत नाही, त्याचा परिणाम बचत कमी होण्यावर होतो. म्हणून बचत ठरविणारे घटक किंवा बचत निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये या विविध घटकांचा समावेश होतो. त्याच्या आधारे समाजाची बचतीची प्रवृत्ती ठरते किंवा बचत किती केली जाईल याचं प्रमाण या विविध घटकांच्या आधारे ठरतं. यानंतर मग आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे स्टुडंटसाठी मी जी असाइनमेंट देते आहे ती म्हणजे बचत फलन म्हणजे काय स्पष्ट करून बचतीचे निर्धारक घटक स्पष्ट करा. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेल्या ईमेल आयडीवर
पाठवू शकता किंवा दिलेल्या गुगल क्लासरूम कोडच्या आधारे गुगल क्लासरूम जॉईन करून आपलं उत्तर आपण या गुगल क्लासरूमवर पाठवू शकता. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या घटकांचा विचार केला याचा जर विचार केला तर उपभोग आणि बचत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे उपभोगाप्रमाणे बचतही उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणजे मिळणारं समाजाचं एकूण उत्पन्न जे आहे ते एकूण उत्पन्न अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि उपभोग या दोन प्रकारे विनियोग केलं जातं. म्हणजे समाजाचं असणारं एकूण उत्पन्न आणि या एकूण उत्पन्नाचा काही भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि काही भाग हा बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. म्हणून उत्पन्न जे आहे ते उपभोग आणि बचत या दोन गटांमध्ये विभागलं जातं. म्हणून उपभोग आणि बचत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. वाढत्या उत्पन्नानुसार उपभोगात वाढ होते. उपभोग खर्चातून शिल्लक राहणारं जे उत्पन्न आहे ते बचत रूपाने बाजूला ठेवलं जातं. आणि म्हणून सर्वसामान्यपणे आपल्याला एक महत्त्वाचं बाब या घटकातून स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेत एकूण उत्पन्नात जसजशी वाढ होईल तसा समाजाचा उपभोग खर्च देखील वाढतो. पण उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत उपभोग खर्चात होणारी वाढ कमी असते, कारण उर्वरित उत्पन्न समाजाकडून बचत केलं जातं. आणि म्हणून उत्पन्न आणि बचत किंवा उत्पन्न आणि उपभोग हे घटक बचत आणि उपभोग हे घटक उत्पन्नावर अवलंबून आहे. उत्पन्न वाढलं तर उपभोग आणि बचत वाढते. उत्पन्न कमी झालं तर उपभोग आणि बचत देखील कमी होते. मग आता पुढच्या लेक्चरला आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे गुंतवणूक फलन. मग गुंतवणूक फलन म्हणजे काय? समाजामध्ये एकूण उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाचा काही भाग उपभोगावर खर्च होतो, काही भाग बचत रूपाने बाजूला ठेवला जातो. मग जे बचत आहे, समाजाची जी बचत आहे त्या बचतीचं गुंतवणुकीत रूपांतर होतं. किंवा ती बचत गुंतवणूक केली जाते. मग ती चलनी स्वरूपाची गुंतवणूक असेल किंवा वास्तव स्वरूपाची गुंतवणूक असेल, त्याच्या आधारे गुंतवणूक फलन ही संकल्पना आपण यानंतरच्या लेक्चरला शिकणार आहोत. धन्यवाद.